भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असताना आसाममध्ये मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे आसाममध्ये पूर आलाय। आसाममधील विविध भागांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, तर गंगटोकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। तसंच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। कामपूर येथील कोपिली आणि कामरूप जिल्ह्यातील पुथीमारी या नद्यांनी देखील धोक्याचा टप्पा ओलांडलेला आहे। तर ब्रह्मपुत्रेसह इतर अनेक नद्या देखील विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत। राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी आलेल्या पुराच्या लाटेचा फटका नागरिकांना बसतोय। पूर्व नेपाळमध्ये मान्सूनच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पूर आणि भूस्खलनामुळे 2 लोक ठार झालेत, तर 28 जण बेपत्ता झालेत। संखुवा सभा जिल्ह्यातील हेवा नदीवर निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पातील एक कामगार मृतावस्थेत आढळला असून अन्य 17 कर्मचारी बेपत्ता आहेत। ताप्लेजुंग जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि घरं वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील 3 सदस्य हे बेपत्ता झाले। पुढची बातमी पाहूयात। मुंबईतील मालाडच्या अक्सा बीचवर बुडणाऱ्या 10 जणांना वाचवण्यात यश आलंय। जीवरक्षकाच्या पथकाने 10 जणांना सुखरूप बाहेर काढले। रविवारी दुपारी 4 ते 7 च्या सुमारास समुद्राचं पाणी अचानक वाढल्याने 19 जण पाण्यामध्ये बुडू लागले होते आणि यावेळी 10 जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले। उर्वरित 9 जण हे कमी पाण्यात होते आणि त्यामुळे ते सहजरित्या बाहेर पडले। रविवारची सुट्टी असल्याने अक्सा बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती आणि अशातच काही हौशी पर्यटकांना नको ती स्टंटबाजी करणं भोवलं होतं। मात्र चौपाट्यांवरील जीवरक्षक या 10 जणांसाठी देवदूत ठरले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या